तर मंत्री प्रताप सरनाईक यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मीरा भाईंदरमध्ये सरनाईक यांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। संबंधित प्रकरणातील सविस्तर माहिती देणार असंही वडेट्टीवार यांनी सांगितलंय। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदरमधील प्राइम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे। त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल। वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात। प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल। तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे। सुमोटो मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली। तर सरनाईक यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान या प्रकरणातील ज्या जमिनीबाबत हा आरोप होतोय वडेट्टीवार यांच्याकडून, त्या जमिनीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर यांनी। पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यानंतर आता एक अजून जमीन घोटाळ्याचं प्रकरण समोर आलं आहे। तर मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन घोटाळा केल्याचे आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। ज्या जमिनीवर प्रताप सरनाईक यांच्यावर घोटाळा केल्याचे आरोप आहेत ती जमीन मीरा भाईंदरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे। आणि मिळालेल्या माहितीनुसार ही तीच जमीन आहे ज्यावर विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की प्रताप सरनाईक यांनी 200 कोटीची जमीन 3 कोटीमध्ये घेतला आहे। हा जे जमीन आहे ते मीरा भाईंदरच्या प्राइम लोकेशनवर आहे आणि याच्या समोर मीरा भाईंदर कोर्ट पण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मीरा भाईंदर। पार्क बनना चाहिए क्योंकि ये पूरी लाइन में पार्क नहीं है। इसके पीछे पार्क है, इसके आगे पार्क है, वहाँ उस साइड में बड़ा पार्क है, पर इस लाइन में पार्क नहीं है और कोर्ट भी सामने ही है। तो पार्क बनेगा तो हमारे सबके लिए अच्छा होगा क्योंकि गैस है, कोर्ट है, लोग रहते हैं, अच्छी सी बिल्डिंग बनी है, तो एक पार्क होना चाहिए बच्चों के लिए, हम बूढ़ों के लिए, बड़ों के लिए। एक पार्क की मेरी तो डिमांड है कि एक पार्क हो तो अच्छा रहेगा। और चीज़ तो हमें नहीं चाहिए पर पार्क चाहिए।